तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भुजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदीपम्। धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परत आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर धसते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या आपुलिया हितासी जो जागता धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी गेनवाड म्हणायचा मोकळा करा आवाज समोर मॉनिटरचा। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सध्या वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झालेले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु देवमान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा हित प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। तो असा की या ठिकाणी सद्गुरु अटाळकर महाराज वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य कीर्तन महोत्सव वर्ष 13व्या वर्षाची वर्धापन दिनाची ही सेवा परमादरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आमचे परमस्नेही आमच्यावरती बंधुवत प्रेम करणारे दादा महाराज पाटील यांनी या ठिकाणी ही सेवा माझ्या वाट्याला दिली। खरं तर ज्यांच्याजवळ बसून आम्ही कीर्तन शिकावं किंवा ऐकावं अशा तोलामोलाचे महात्मे इथे बसलेले आहेत। ज्यांच्याजवळ बसून आम्ही मार्गदर्शन घ्यावं आम्ही उपदेश घ्यावा अशी मंडळी या कीर्तनामध्ये बसलेली आहेत आणि त्यांच्या समोर दादा महाराजांनी हे शिवधनुष्य पेलण्याचं काम माझ्या वाट्याला दिलेलं आहे। माझ्या आवाक्याच्या बाहेरचं तरी प्रयत्न करेल। 13 वर्षापासून हा सोहळा संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्राचे गुणीजन ताल महर्षी मृदंगमणी अर्जुनजी महाराज ताल महर्षी आपल्या परिसराचं वैभव ऋषिकेश महाराज तरासे भजन सम्राट संगीत अलंकार लकडे गुरुजी गानगंधर्व भगवान महाराज गाडेकर सदानंद महाराज दत्ता महाराज सगळी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेची ही मंडळी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार ज्येष्ठ श्रेष्ठ तोलामोलाचे महात्मे या ठिकाणी बसलेले आहेत। आपल्या परिसराचं वैभव आपलं श्रद्धास्थान आणि मी तर असं म्हणेल वारकरी संप्रदायातले भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख या परिसरात आहे आदरणीय नानासाहेब या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। आवरे नानांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे। नानांनी माझ्या कीर्तनात येऊन बसावं इतका मी अजिबात मोठा नाही, हे त्यांचं मोठंपण आहे। मोठं त्यांना म्हणतात जे लहान असणाऱ्यांना लहान असण्याची जाणीव होऊ देत नाहीत। अशी सगळीच तोलामोलाची महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारे आणि जितकं प्रेम ढोक महाराजांवरती करतात तितकं प्रेम माझ्यासारख्या लहान कीर्तनाकारावरती ज्यांचं तसंच प्रेम आहे आपल्या परिसरातले निष्ठावंत वारकरी अशोकांना करमाळकर बरीचशी मंडळी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। अभंग तुकोबारायांचा हितपर प्रकरणातील आहे। आपण सगळ्यांनी हा अभंग एक तर बारशाला ऐकलेला एक तर वाढदिवसाला ऐकलेला आहे। वक्ते बाबांकडे चातुर्मास करत असताना बाबा सांगायचे की हा जो अभंग आहे हा हितपर प्रकरणातील आहे। जन्माला आलेल्या बाळाला उपदेश नाही तर त्याचं हित कशात आहे
हा विषय याच्यामध्ये तुकोबारायांनी प्रतिपादन केलेला आहे. आपुलिया हितासे जो जागता धन्य माता पिता तयाची. कीर्तनाच्या आधी आम्ही चर्चा सुरू होती. माझे परमादरणीय परमस्नेही आमचे बंधू, संबंध महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे, वारकरी परंपरेमध्ये ज्यांचं तरुणांचा खूप मोठा आग्रह त्यांच्या कीर्तनाचा असतो, संप्रदायासाठी नेहमी धडाडीचं कार्य त्यांचं असतं, ते आमचे परमस्नेही आमचे बंधू विठ्ठल महाराज शिंदे महाराजांची उपस्थिती या कार्यक्रमात. आमची चर्चा सुरू असताना मला पेच पडला होता की अभंग कोणता घ्यायचा. वर्धापन दिन आहे, इवले सिरोप लावेलेद्वारे म्हटलं तर ज्ञानोबारायांचे अभंग सोडायला आमच्यासारख्या कमी अभ्यासाच्या माणसाला जास्त जड पडतात. ज्ञानोबारायांची शब्दरचना फार कठीण आहे. आणि मग या अभंगामध्ये हित, अहित, स्वहित, परहित 4 प्रकारचे हित त्या ठिकाणी सांगितलेले आहे. त्याच्यातलं स्वतःचं हित किंवा जीवाचं लेकरांचं हित कशात आहे? आपल्या घरामध्ये जे बाळ जन्माला आलं त्या बाळाचं हित कशात आहे? जो माणूस म्हणून जन्माला आलं त्याचं हित कशात सामावलेलं आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना तुकोबाराय सांगतात, जो स्वतःच्या हिताला जागृत आहे त्याच्या आईवडिलांना महाराज धन्यवाद देत आहेत. विठ्ठल बोलण्याच्या ओघात गांधलीकर महाराजांचंही नाव सुटून गेलं. बाकीच्यांचे नाव सुटले असतील, मी तुमची माफी मागतो. काय होतं, ठळक ठळक नावं जर घेतले लोक म्हणतात चिकण्या चिकण्यांचेच नावं घेतो, असं होतं ते. तसा काही गैरसमज करू नका. एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं सुटलं, त्याच्यामुळे गोंधळ होऊ शकतो. माय बापा, अशी सगळी तोलामोलाची महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. दादा महाराजांनी 13 वर्षा अगोदर या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना, संकल्पना या ठिकाणी अंतःकरणातून ती मूर्त स्वरूपामध्ये आणली. मोठ्या धाडसानं मी बोलतोय, कीर्तन करणं सोपं आहे. कीर्तन करणं सोपं आहे, इतकंही सोपं नाही. एक वाक्य चुकलं की अख्ख्या महाराष्ट्रभर क्लिप फिरते. बरं, कीर्तन करणं सोपं आहे, पण हे कीर्तनकार घडवणं फार कठीण आहे. हे महत् कार्य, हे खूप मोठं कार्य आहे. हे ज्ञानोबाराय तुकोबारायांचं कार्य आहे, ही संप्रदायाचं कार्य आहे. वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय, हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. संप्रदाय त्याला म्हणतात ज्याला ग्रंथ आहे, संत आहे, भगवंत आहे, आणि ज्याला त्या ठिकाणी अध्यात्माची बैठक आहे. वारकरी संप्रदायाच्या कुठल्याच कीर्तनकारांनी वेगळं दुकान मांडण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. जे तत्व ज्ञानोबारायांनी सांगितलं तेच तुकोबारायांनी सांगितलं, जे नाथबाबांनी सांगितलं तेच निळोबारायांनी सांगितलं, जे सद्गुरू जोग महाराजांनी सांगितलं ते सद्गुरू मामांनी सांगितलं, जे मामांनी सांगितलं तेच नथुसिंग बाबांनी सांगितलं, जे नथुसिंग बाबांनी सांगितलं तेच त्या ठिकाणी मोठे बाबांनी सांगितलं, जे मोठे बाबांनी सांगितलं तेच मारुती बाबा सांगतायत, जे मारुती बाबा सांगतायत तेच नाना सांगतायत, आणि जे नाना सांगतायत तेच माझ्यासारखी त्या ठिकाणी लहान कीर्तनकार मंडळी सांगण्याचा प्रयत्न करतात. हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही आहे, हा तत्वनिष्ठ संप्रदाय. या संप्रदायाची एक घटना आहे, आणि ती घटना 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांनी निर्माण केलेली आहे. आणि या घटनेचे शिल्पकार सांगतात एक तत्वनाम. या संप्रदायाची घटना दृढ आहे, एक तत्वनाम. वारकरी संप्रदायातल्या कुठल्या साधूने तत्व सोडून कीर्तनातून किंवा बाकीच्या आपल्या जीवनातून दुसरं सांगितलेलं नाही. ही अध्यात्माची बैठक वारकरी संप्रदायाची आहे. आणि मग आपल्या सद्गुरूंचं नाव देऊन या ठिकाणी दादा महाराजांनी ही संकल्पना मूर्त स्वरूपामध्ये आणली. जसं भगवान ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षापर्यंत ग्रंथ संपदा उरकून घेतली. जी ग्रंथ संपदा ज्ञानोबारायांची असेल त्याच्यामध्ये अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल, ज्ञानेश्वरी असेल, हरिपाठ असेल, या सगळ्या ग्रंथांची वाङ्मयाची निर्मिती झाल्यानंतर पुढच्या 3 वर्षात ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची पुनर्भरणी केली. स्थापना केली असं मी म्हणणार नाही. ज्ञानोबारायांनी याची पुनर्भरणी केली, या संप्रदायाला बळकटी दिली, पुनर्जीवित केलं. ज्ञानोबारायांनी पुढच्या 3 वर्षामध्ये वारकरी संप्रदायाची, काय म्हणतो आपण त्याला, एक शब्द, मोर्चे बांधणी, ही फक्त वयाच्या 3 वर्षामध्ये केलेली आहे. आणि म्हणून महाराज म्हणायचे, नामदेवराय या वारकरी संप्रदायाचे प्रचारक आहे आणि भगवान ज्ञानोबाराय याचे संस्थापक आहे. संस्थापक एवढ्यासाठी, ज्ञानोबारायांच्या अगोदरही संप्रदाय होता, नव्हता असं नाही, पण त्यांनी त्याला उजळा दिला, त्याची पुनर्भरणी केली. विठ्ठल विठ्ठल.
मेळविली माझी वैष्णवाची मेळविली माझी वैष्णवाची मेळविली माझी मुक्तीची गवांदी म्हणजे काय हो? ज्ञानोबारायांनी मुक्तीची पंगतच घातली. मिळविली मांदी वैष्णवांची ही फक्त 3 वर्षात. ज्ञानोबारायांनी 3 वर्षात पायाभरणी केली. नामदेवरायांनी उत्तरार्धातले 20 वर्ष पंजाबमध्ये गुरदासपूर नावाचा जिल्हा घुमान नावाच्या गावात तिथे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. ज्येष्ठ श्रेष्ठांची माफी मागून बोलतो. नामदेवरायांनी जो 12व्या शतकात महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदायाचा प्रचार केला, त्यांच्यानंतर वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का गेला नाही हेही आत्मचिंतन करायची गरज आहे. 12व्या शतकात प्रतिकूल परिस्थिती असताना नामदेवराय घुमानपर्यंत जाऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतायत. या डिजिटल युगामध्ये, या सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रापुरतेच मर्यादित का राहिलो? खरं तर आपल्याला आत्मचिंतन करायची गरज आहे. आपण कुठेतरी चौकटीत बांधून घेतलं. आपण कुठेतरी आपल्याला या ठिकाणी एक आपली, मी काय म्हणतो, आपलं एक वर्तुळ तयार करून घेतलं की त्याच्या बाहेर आपण पळायचं नाही. मायबाप, या जगामध्ये ज्ञान 3 लोकांकडे, तसं तर 4 लोकांकडे. पहिलं ज्ञान भगवंताकडे, दुसरं वेदाकडे, तिसरं संतांकडे आणि चौथं माणसाकडे. पण या 4ही पैकी 3 स्वार्थी आहे. याच्यामध्ये देवाचा सुद्धा नंबर लागतो. देवाकडे ज्ञान आहे, पण ते ज्ञान देव सगळ्यांना देत नाही. जे न सांगे पिता वसुदेवासी, त्याने आपल्या बापाला ते ज्ञान सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही. माणूस काही गोष्टी बापाला सांगतो, आईला सांगत नाही. काही गोष्टी आईला सांगतो, बापाला सांगत नाही. काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापाला सांगत नाही. पण या पठ्ठ्याने बायकोला सुद्धा सांगितलं नाही. ते ज्ञान फक्त त्याने अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाचे पांती परसनियाची योग्य होती या न्यायाने भगवंताने फक्त ते अर्जुनाला सांगितलं. याचा अर्थ देव सुद्धा तोंड पाहून काम करतो. देव सुद्धा वशिला मारतो. वशिला या शब्दातच सगळं आहे. वय शिक्षण लायकी नसताना जे मिळतं त्याला वशिला म्हणतात. विठ्ठल देवाकडे ज्ञान आहे, पण ते ज्ञान देव सगळ्यांना देत नाही. दुसरं ज्ञान वेदाकडे आहे. वेदाकडे प्रचंड ज्ञान आहे. वेदाकडे ज्ञान आहे, पण वेद कंजूस आहे. वेद अतिक्रपण म्हटलं ज्ञानोबारायांनी. वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे. काय शब्द ज्ञानोबारायांचे बघा. वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे. कंजूस आहे म्हणून श्रीमंत आहे. वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे. कंजूस आहे म्हणून श्रीमंत आहे. कंजूस आहे म्हणूनच श्रीमंत आहे. प्रचंड ज्ञान आहे, पण जो लागला कानी तिही वर्णाच्या ज्ञानोबाराय म्हणतात. वेदो में भेद आहे. वेदाने 2 लोक टावळले. कोण? स्त्री आणि शूद्र. यांना वेदाचा अधिकार नाही. भगवान ज्ञानोबाराय सांगता, जो निद्रिस्ताचा घोरू म्हटलेला आहे त्याला. महाराज म्हणता वेद अनंत बोलिला. वेदाकडे ज्ञान प्रचंड आहे, पण वेदाकडे संकुचित वृत्ती आहे. वेदानं ते ज्ञान सगळ्यांना दिलेलं नाही. बरं, वेद हा भगवंताच्या झोपण्यातून बाहेर, म्हणजे झोपल्यानंतर घोरण्यातून बाहेर पडलेला आहे. हा वेदार्थ सागरू, जो निद्रिस्ताचा गुरु म्हटलेले ज्ञानोबारायांनी. देवाच्या घोरण्यातून वेद बाहेर पडलेत.
झोपेतून बाहेर पडलेला आहे. झोपेत दिलेलं स्वप्नात दिलेलं जे वचन आहे ते पाळणारा फक्त एकच झाला आजपर्यंत, राजा हरिश्चंद्र. याच्या पलीकडे झोपेत दिलेलं वचन लोक जागृतीत दिलेलं वचन मोडून टाकतात. त्याच्यामुळे देवानं त्याच्यामध्ये, भगवंतानं त्याच्यामध्ये सुधारणा करायचं ठरवलं की वेदामध्ये भेद आहे, वेद सगळ्यांना देता येत नाही, म्हणून ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. त्याच्या आधी भगवद्गीतेची स्वमुखे आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. मग वेदानं सगळ्यांना दिलं नाही म्हणून त्याची सुधारित आवृत्ती आहे भगवद्गीता. त्या भगवद्गीतेची पुन्हा आवृत्ती ज्ञानोबाऱ्यांनी केली, भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरी, ज्ञानाची ईश्वरी ती ज्ञानेश्वरी, किंवा ईश्वरी ज्ञानाची शिदोरी ती ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल. वेदाकडे ज्ञान आहे, वेद ते ज्ञान सगळ्यांना देत नाही. चला पुढे. त्याच्यानंतर माणसाकडे ज्ञान आहे पण माणूस सगळ्यांना ज्ञान देत नाही. माझं कीर्तनाचं टिपण मी दुसऱ्याला देत नाही. आता सोशल मीडियामुळे ज्याचे त्याचे सगळ्यांना ऐकायला मिळायला लागले, पण आम्ही जेव्हा शिकत असताना आमच्याकडे वह्या होत्या, लिहून काढावं लागत होतं. याचं टिपण तो त्याला देत नव्हता, त्याचं टिपण तो त्याला देत नव्हता. आता सगळं आयतं मटेरियल भेटतं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. थोडं 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 जमा होऊन जातं. तेव्हा ऐकावं लागत होतं, पाठ करावं लागत होतं, पाठांतर करावं लागत होतं. आहो साधं 2 भाऊ आहे, 2-2 एकर जमीन आहे, दोघांनी वांगे लावलेले आहेत. एका भावाचं पीक जोमदार आहे, एकाच्या भावाच्या पिकावरती कोकडा आलेला आहे किंवा ते त्या ठिकाणी करपलेलं आहे. आणि मग तो भाऊ त्याला विचारतो की दादा जमीन सारखी आहे, पाणी एकाच विहिरीचं आहे, बिजवाई सारखीच आहे, एकाच दिवशी लागवड केलेली आहे, पण तुझं पीक कसं तरतरीत आहे आणि माझं पीक कसं कोमजलेलं आहे, काय फवारलं तेवढं तरी सांग. भाऊ इतका हुशार होता, सख्ख्या भावाला सुद्धा सांगितलं नाही मी काय फवारा मारलाय. माझा भाऊ पाहून घेईल याची भीती वाटली म्हणून त्याने ते औषधीचं डबं मातीत दाबून ठेवलं. आपल्याकडे ज्ञान आहे पण ते दुसऱ्याच्या उपयोगात पडत नाही. ज्ञान संतांकडे आहे, त्यांनी ते स्वतःकडे ठेवलं नाही, ते समाजाला त्या ठिकाणी वाटून दिलेलं आहे. संत उदार उदार भरले किंवा देती आली असी जे आहे आपणासी ठावे. आपल्याजवळ ठेवलं नाही, शहाणे करून सोडावे सकळ जेवण. आपल्याजवळ त्यांनी ठेवलं नाही, ती संकुचित वृत्ती त्यांनी ठेवली नाही. त्यांना संत म्हणतात मायबाप हो. हे ज्ञानाची विभागणी आणि तेच ईश्वरी ज्ञान याच सद्गुरू अटाळकर महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दादा महाराज या येणाऱ्या लेकरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करताय. जनार्दनी महाराज म्हणतात दुकान लावलेलं आहे, मांडलेलं आहे, देतो मोलावीन. कुठलंही मोल न घेता
वारकरी शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या वेळेस मोठे बाबा त्यावेळेस नव्हते, पण त्यांची आठवण सांगताना महात्म्यांनी एक आठवण त्या ठिकाणी शताब्दीला 2017 मध्ये आळंदी क्षेत्रात सांगितली होती की मोठे बाबा म्हणायचे, रसवंतीमध्ये इकडून ऊस टाकला की तिकडून रस बाहेर पडतो, इकडून मोसंबी टाकली की तिकडून तिचा रस बाहेर पडतो. वारकरी शिक्षण संस्था ही अशी संस्था आहे, इकडून तुम्ही माणूस द्या, आम्ही तिकडून त्याला त्या ठिकाणी कीर्तनकार बनवून बाहेर पाठवतो. किंवा कार्य या संस्थेच आहे. राष्ट्रसंत म्हणता माणूस द्या मज माणूस द्या प्रभू दिसला. जन्माला येतो तो माणूस, चूक होते त्याला मनुष्य म्हणतात, चूक सुधारतो त्याला महात्मा म्हणतात. तुमच्या माझ्या एक बघा, जन्माला माणूस म्हणून जन्माला आलं, पण मनुष्य होणं फार कठीण आहे. आमची बहिणाबाई एका ठिकाणी म्हणतात, मानसा मानसा कधी होशील माणूस. माणूस बनवण्याची फॅक्टरी म्हणजे वारकरी शिक्षण संस्था आहे. इथे माणूस घडवला जातो. जसं डेमोक्रेसी फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल, लोकांनी लोकांकडून लोकांकरता लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, तसं माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागलं पाहिजे हे जिथे शिकवलं जातं त्याला वारकरी शिक्षण संस्था म्हणतात. हे फक्त इथेच बनवलं जातं, इथेच घडवलं जातं, हे इतरत्र. आणि खऱ्या अर्थानं सांगू का, खऱ्या अर्थानं तुमच्या लेकरांना या वारकरी शिक्षण संस्थेची गरज आता आहे. आमच्या पिढीपर्यंत एवढा धोका नव्हता. आमच्या म्हणजे मी लय बाबा आदमच्या काळातला माणूस नाही, पण आमच्यापर्यंत ठीक होतं. हे जे लेकरांच्या हातात जो मोबाईल आला ना, हा जो राक्षस आला ना, ब्रह्मराक्षस, याने लेकरांचं पूर्ण फ्युचर बर्बाद करून ठेवलेलं आहे. आणि आता तर AI चा जमाना आहे. इतकं भयानक होणार आहे पुढच्या 5 वर्षात. आणि त्यातून तरुण जायचं असेल तर तुमच्या लेकरांना संस्काराची गरज आहे. ठीक आहे ना, तुमचे लेकर शिकतील, इंग्लिश मीडियम मध्ये शिकतील. इंग्लिश बी मीडियमच आहे आपली, तिचं नावच इंग्लिश मीडियम आहे, ती मीडियमच आहे. ज्याला काही येत नाही तो बी पाटबंधारे म्हणत नाही, इरिगेशन म्हणतो. हिंदी बी मीडियमच आहे आपली. आमच्या जळगावमध्ये चांगल्या अपार्टमेंटमध्ये सगळे सुशिक्षित मंडळी, महिला. एक जण तांदूळ घेऊन आला, अण्णा बासमती तांदूळ विकायला राजस्थानामधून, आणि हिंदी बोलायचा तो. त्या महिलाने त्या तांदूळात हात घातला, हात घालून त्या पाहिला आणि त्याला म्हणे, भैया ये चावल में खड़ा क्यों है? चावल में खड़ा क्यों है? तो म्हणे मी चावल में खड़ा नहीं, मैं तो बाहर खड़ा हूँ. त्याला उमजना खळा म्हणजे काय? खळा म्हणजे दगड. हिंदीत त्याला वेगळंच नाव आहे ना, कंकर. विठ्ठल विठ्ठल. लेकरांनी शिकलं पाहिजे, खूप ज्ञान मिळवलं पाहिजे, प्रचंड ज्ञान त्या ठिकाणी आत्मसात केलं पाहिजे. मायबाप खूप शिका, खूप मोठे व्हा. पण रामायणातलं शेवटचं वाक्य लक्षात असू द्या, अपि स्वर्णमय लंकानमय लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसे. माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. या मातीशी जर नाड जोडून ठेवायचे असेल तर मातृभाषेबद्दलही तितकंच प्रेम माणसाला त्या ठिकाणी पाहिजे.
महाराष्ट्र सरकारने किंवा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आता दिला असेल, तिला दर्जा द्यायची गरज नाही. 12व्या शतकातच ज्ञानोबांनी तिला अभिजात भाषेचा दर्जा देऊन ठेवलेला आहे. माझ्या मराठीचा बोल कौतुके, अमृताचा पैजा जिंके, ये मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. भगवान ज्ञानोबा आहे ही मुळातच अभिजात भाषा आहे, पण तिला राजाश्रय असावा, भाषेला राजाश्रय असावा, परमार्थाला धर्माला राजाश्रय असावा. आणि मी तर असं म्हणेल, दादा महाराजांनी एवढं मोठं कार्य हाती घेतलेलं आहे. जे काही राजकीय क्षेत्रातली मंडळी इथे उपस्थित असेल, मी आपणालाही विनंती करतो की या संस्थेला तुमच्या माध्यमातून सुद्धा राजाश्रय मिळायला पाहिजे, या गोष्टी टिकल्या पाहिजे. 18व्या शतकामध्ये, तशी तर 16व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती, पण तिचे पाळेमुळे 18व्या शतकामध्ये रोवल्या गेले. आणि मग भारतावरती राज्य करायचं कसं? तेव्हा भारताचा व्हाईसराय होता लॉर्ड मॅकेले. त्याने 1830 मध्ये भारताच्या सबंध भारतवर्षाच्या सगळ्या राज्यांचा अभ्यास केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की या लोकांमध्ये जर फूट पाडायची असेल तर यांच्या शिक्षण पद्धतीला संपवलं पाहिजे. आणि लॉर्ड मॅकेले याने ब्रिटिशांची कॉन्व्हेंट्स वगैरे जे काही त्यांची ती संकल्पना होती त्यांनी आणून आपली जी गुरुकुल पद्धती होती ती नष्ट केली. पूर्वी भारतामध्ये गुरुकुल पद्धती होती. 11व्या शतकामध्ये नालंदा विश्वविद्यापीठ पेटवण्यात आलं का? अल्लाउद्दीन खिलजी जखमी झाला होता, त्याला एक जखम झाली होती, त्याला हिंदीत नासूर म्हणतात, इंग्लिशमध्ये सेप्टिक म्हणतात आणि मराठीत काय म्हणतात मलाही माहित नाही. इंग्लिश शब्द माहिती आपल्याला. त्याला सेप्टिक झाली, लढाईचे घाव होते अंगावरती, कशानेच बरे झाले नाही, सगळे हाकीम वैद्य संपले. शेवटी कोणीतरी त्याला सांगितलं की नालंदा विश्वविद्यापीठामध्ये जा, तिथे आयुर्वेदावरती अभ्यास रिसर्च करणारे लोक आहे. अल्लाउद्दीन खिलजी तिथे आला, त्याच्यावरती तिथे उपचार झाला आणि त्या आयुर्वेदाच्या प्रक्रियेनं तो बरा झाला. त्याने विचारलं हे तुम्ही कुठून प्राप्त केलं? त्याने सांगितलं 1000 वर्षापासून आमच्या या विद्यापीठामध्ये आमचे ग्रंथ आहे आणि ग्रंथांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यावर उपचार केला. त्या नालायक माणसाला ते सहन झालं नाही, त्याने ते नालंदा विश्वविद्यापीठ पेटवून दिलं. 6 महिने नुसते ग्रंथ पेटत होते महाराज. यांनी आधी शिक्षण पद्धती संपवली. जो काही त्या ठिकाणी शिक्षणाचा बेस होता, पाया होता, तोच नष्ट केला. म्हणून खऱ्या अर्थानं या 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने प्रगती केलेली असताना एवढी जरी प्रगती असली तरी आपल्या लेकरांना एक चांगला माणूस म्हणून जगण्याकरता असल्या वारकरी शिक्षण संस्थांची गावागावाला गरज आहे. प्रत्येक गावाला, प्रत्येक तालुक्याला. तशी तर मी ऐकलं की शासनाची पुढे अशी एक संकल्पना आहे, गुरुकुल पद्धती आणणं. शासन पुढे आणणं त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे की गुरुकुल पद्धती त्या ठिकाणी आली पाहिजे. त्याचा फायदा असा होईल की या ज्या संस्था आहेत यांना या ठिकाणी पुन्हा एक बळकटी प्राप्त होईल मायबापा. आणि जे ज्ञान आहे, जे ईश्वरी ज्ञान आहे, जे भागवत धर्माचं ज्ञान आहे ते तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या लेकरापर्यंत सहज उपलब्ध होईल, हा त्या ठिकाणी त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून एवढं महत् कार्य आमच्या दादा महाराजांनी हाती घेतलेलं आहे. आपले सगळ्यांचे त्याला आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे म्हणूनच 13 वर्षापासून ही संस्था लेकरं घडवण्याचं कार्य या ठिकाणी करत आहे. विठ्ठल विठ्ठल. माणूस जन्माला आला की माणसाला जन्माला नंतर 5 गोष्टी फार महत्वाच्या आहे. कोणत्या 5 गोष्टी? निरोगी काया, पतिव्रता जाया, सुपुत्र मुलगा, दैवी संपत्ती आणि ईश्वर प्राप्ती. जीवनामध्ये 5 गोष्टी महत्व आहे. पहिले निरोगी गाया, नको जाऊ देऊ भंगा,
गाते माझे गाते माझे पांडुरंगा जाऊ देव जाऊ देव वा वा नको जाऊ देव भंगा गात्रे माझे पांडुरंगा. खरं तर आज दादा महाराजांनी या ठिकाणी हा सगळा समन्वय साधलेला आहे, ज्याच्यात राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर आहेत. त्याच्यामध्ये आदरणीय खासदार साहेब डॉक्टर कल्याणरावजी काळे खासदार साहेबांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. तसंच जयप्रकाशजी चव्हाण आणि विठ्ठलराव कोरडे या महानुभावांची उपस्थिती या कार्यक्रमामध्ये. खरं तर आपल्यासारख्यांच्या उपस्थितीने असल्या कार्याला बळकटी प्राप्त होते. मी मगाशीच बोललो की आपल्यासारख्यांच्या माध्यमातूनच राजाश्रय या ठिकाणी धर्मसत्तेला राजसत्ता या दोघी जोडून असल्या दोघींचं कॉम्बिनेशन साधल्या गेलं की ते कार्य फार लवकर चांगलं होतं. पुढे सरका बहिणी हो, सरका सरका लाडक्या बहिणी हो, पुढे सरका सरका थोडं थोडं सरका पटापट सरका. विठाल विठाल आणि वारकरी संप्रदायाला अगोदरपासूनच राजाश्रय लाभलेला यांना. ज्ञानोबारायांचा जो पालखी सोहळा आहे नारायण बुवांनी सुरू केलेला, त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं तेव्हा त्या ठिकाणी राजाश्रय होता. आणि अजूनही आणि सध्या स्थितीमध्ये तर विषयच राहिला नाही. खूप चांगल्या प्रकारे राजसत्तेचं धर्मसत्तेचं दोघांचं या ठिकाणी समन्वय साधला जातोय. मला वाटतं आता मागे राज्य शासनाने भजनी मंडळांना 25,000 रुपये देऊ केलेत. आमच्या भागामध्ये बऱ्याच राजकीय नेत्यांनी टाळ मृदंग या ठिकाणी देण्याचं कार्य केलेलं आहे. आमच्या जळगावला आमच्या पालकमंत्र्यांनी वारकरी भवन दिलेलं आहे. 7 कोटी रुपये DPDC मधून दिलं. भव्य मोठं कार्य. प्रत्येक जिल्ह्याच्या जागी तालुक्याच्या जागी वारकरी भवनाची संकल्पना आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ही वारकरी संप्रदायासाठी एक जमेची बाजू आहे की धर्मसत्तेचा आपल्यावरती त्या ठिकाणी एक प्रकारे कृपा म्हणायला हरकत नाही. मायबाप त्याच्याशिवाय आपली प्रगती होणं शक्य नाही. कोणती संस्थांची आत्मिक प्रगती करता तर स्वतःला प्रत्येकाला अभ्यास करावा लागेल, पण जी काही ही उन्नती संस्थेची त्यासाठी काळे साहेबांच्या माध्यमातून जी काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी राजकीय क्षेत्रात असेल या मंडळींनी लक्ष घालून या ठिकाणी या लेकरांसाठी येणारा भविष्यकाळ खूप चांगला असेल असं म्हणायला हरकत नाही. नको जाऊ देव भंगा गात्रे माझी पांडुरंगा. शरीर निरोगी पाहिजे. परमार्थ असो की प्रपंच असो हा शरीरावरती अवलंबून आहे. खरकट्या भांड्यात दूध टाकत नाही. शरीर निरोगी पाहिजे याच्यासाठी काही सदाचार धर्म सुद्धा सांगितलेले आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची आचारसंहिता स्ट्रिक आहे. साधकाची दशा उदास युक्त आहार विहारस्य याच्यावरती बोलताना भगवान ज्ञानोबरायांनी त्याची त्या ठिकाणी आणि ही या लेकरांना या वयामध्ये याची गरज आहे. म्हणून शरीर निरोगी पाहिजे. नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा. पहिला निरोगी काया. जीवनातलं दुसरं सुख आहे पतिव्रता जाया. जाया म्हणजे जाया जाया कशाला म्हणतात? जायाचे शरीर जाई लक्षणात. जाया म्हणजे मग तुम्ही म्हणा तू सांग ना तुला बोलवलं कशाला इथे. जाया दारा भार्या बायको पत्नी अर्धांगिनी प्राणेश्वरी वनिता हे सगळे पत्नीचे नाव आहेत. जाया म्हणजे पत्नी. घरामध्ये पत्नी पतिव्रता पाहिजे, पतिवचका नको. स्त्रियांचे 4 प्रकार आहे. माझ्या बहिणींना सांगतो स्त्रियांचे 4 प्रकार भागवतात आलेले आहे. कजाक, साध्वी, सती आणि पतिव्रता. कजाक म्हणजे नवऱ्याच्या अंगावर धावून जाणारी, तो प्रकार इकडे नाहीये. इतकं भयानक आहे महाराज. 10 वर्ष अगोदर अशी बातमी नव्हती की बायकोनं नवरा मारून टाकला. 10 वर्ष अगोदर अशी बातमी नव्हती. असेलही पण मग त्यावेळेस मीडिया कमी होती त्याच्यामुळे आली नसेल. अशी बातमी यायची की नवऱ्यानं बायको मारून टाकली, पण बायकोनं नवरा मारला असं ऐकलं नव्हतं. पण गेल्या 2-3 महिन्यापासून आठवड्यातून एक बातमी की बायकोनं नवऱ्याला मारून टाकलं. एका बाईनं तर पाण्याच्या ड्रममध्ये नवऱ्याला टाकलं आणि त्याच्यावर कॉन्क्रीट टाकलं मारून टाकला. मी ती बातमी ऐकली, घरी आलो, दुसऱ्या दिवशी ड्रम भंगारमध्ये विकला. म्हणजे इतकी वाईट नाही ती. विनोदानं बोललो. जाया
पत्नीला जाया म्हटलेलं आहे. घरामध्ये पत्नी पतिव्रता पाहिजे. पहिली एक कजाक, दुसरी आहे साध्वी. साध्वी कोणाला म्हणता? पती आणि देव जी समांतर मानते तिला साध्वी म्हणतात. सती पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. पतीच्या व्रता, पतिव्रता म्हणजे काय? पती हे जिचं व्रत आहे तिला पतिव्रता म्हणतात. नाही तर मग महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायचं, सब समस्या का एक लोटा जल, आणि नवऱ्याच्या तोंडी तोंडी यायचं, त्याला आर्य कार्य करायचं. मरेपर्यंत पाणी टाकलं तरी महादेव पावणार नाही. सती पती गेल्यानंतर जी सहगमन करायची तिला म्हणतात सती. आणि तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. मग धन्य धन्य पतिव्रता. हे स्त्रियांचे 4 प्रकार आहे. शास्त्र म्हटलं की गीता, ममत्व म्हटलं की माता, आणि पातिव्रत्य म्हटलं की सीता. विठाल विठाल. शास्त्र म्हटलं की गीता, सर्व शास्त्रांचं सार गीता आहे. ममत्व म्हटलं की माताच, आणि पातिव्रत्य म्हटलं की भगवती जानकी माता सीता. आणि त्या माता सीतेसारख्या माझ्या भगिनी आजही प्रत्येक घरात आहे. एका ठिकाणी असं वर्णन आलं, जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. इतने पावन हैं लोग जहाँ, इतने पावन हैं लोग जहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला, भारत की बात. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. हे स्त्रियांचे प्रकार सांगितलेले शास्त्रकारांनी. निरोगी काया, पतिव्रता जाया. वनवास प्रभू रामचंद्रांना होता, सीतामाईला वनवास नव्हता. नवऱ्याच्या जीवनामध्ये वनवासाला भगवती जानकी पावलावरती पाऊल ठेवून, खास करके दगडगोटे काटाकोपट्यांमधून प्रभूंच्या पावलावरती पाऊल ठेवून वनवासाला गेल्यात. कोण होती सीता? विदेही जनकाची मुलगी, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची धर्मपत्नी. एवढं सगळं असून भगवती जानकी खास करके दगडगोट्यांमधून फिरते. मला सांगा, सीतामाईनं जेवढा त्रास सहन केला त्याच्यापैकी 1% तरी तुम्हाला आहे का? भगवती जानकीने जो त्रास सहन केला त्याच्यातला 1% तरी तुम्हाला आहे का? तरी नवऱ्यानं 2 थापडा मारल्या, तुम्ही 4 शाट ठणू लावून देते. पतिव्रता जाया. जीवनातलं 3रं सुख आहे सुपुत्र मुलगा. घरामध्ये मुलगा सुपुत्र पाहिजे, कुपुत्र नको. विठाल विठाल. मुलगा सुपुत्र पाहिजे, कुपुत्र नको. जननी ऐसा पुत जने, भक्त दाता या शूर, नहीं तो बिचारी बांझ भली, न गवाए अपना नूर. भक्त दाता नहीं तो शूर. भक्त प्रल्हाद, माता कयादूचे संस्कार होते. आतापर्यंत जेवढे युगपुरुष, राष्ट्रपुरुष, महापुरुष, संतपुरुष झाले, प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांच्या आईचा प्रभाव जाणवतो. प्रत्येकाच्या जीवनात त्यांच्या मातोश्रींचा प्रभाव जाणवतो. स्वामी विवेकानंद 1893 मध्ये सबंध जग जिंकून कलकत्त्याला आले. जगाला उपदेश केला, भारतीय संस्कृतीचं त्या ठिकाणी प्रदर्शन घडवलं. आणि स्वामीजी जेव्हा कलकत्त्याला आले, स्वामीजींची भली मोठी मिरवणूक निघाली. आणि ती मिरवणूक त्यांच्यात घरापासून जात असताना जग विश्व विजेता, जगत जेता असणारा मुलगा नरेंद्र, त्यांनी रथातून खाली उडी मारावी, आपल्या घरामध्ये जावं. माय तुळशी वृंदावनाजवळ त्या ठिकाणी उभी आहे. स्वामी विवेकानंद गेले, आईच्या चरणावरती नतमस्तक झाले, उभे राहिले, माईचा पदर आपल्या डोक्यावरती घेतला आणि आईला सांगितलं, आई आता खऱ्या अर्थानं मी जगज्जेता ठरलेलो आहे. प्रत्येक लेकरावरती संस्कार आईचे आहेत. म्हणून जिच्या हाती दोरी ती जगाते उद्धारी. 16व्या शतकामध्ये एक माता जन्माला आली, तिने 2 छत्रपती घडवले. 16व्या शतकानंतर 17व्या शतकात एक माता जन्माला आली. सबंध भारतामध्ये हिंदू संस्कृतीचं ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्यांची त्या ठिकाणी त्यांनी पुनर्स्थापना करून त्यांना पुनर्जीवित करण्याचं कार्य त्या मातेनं केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आणि 18व्या शतकामध्ये महाराष्ट्रात पुन्हा एक माता जन्माला आली. त्या मातेनं स्त्री शिक्षणाची चळवळ इतकी जोमानं चालवली, त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. म्हणजे 100 वर्षाच्या कालखंडात या 3 माता जन्माला आल्या. लेकरांवरती सगळ्यात जास्त प्रभाव त्यांच्या मातोश्रींचा असतो, त्यांच्या आईचा असतो. आणि म्हणून घरामध्ये मुलगा सुपुत्र पाहिजे, कुपुत्र नको.
जास्त नसले तरी चालतील. आंधळ्याला किती होते? आंधळ्याला मुलं किती? 100. आणि कौरव किती होते? आंधळ्याला मुलं किती? 100. आणि कौरव नाही 101 होता. मग एक कमी पडतो. मी घरून भरू का तो? मुलगी होती एक दुस्सिला नावाची जयद्रथाला दिलेली. 100 होते पण गांधारीच्या पोटी शतमूर्ख. महाराज म्हणतात मूर्ख आहेत ते. तुका म्हणे हरीसी विनमुख. आणि गांधारीच्या पोटी महाराज म्हणतात जो हरीसी विनमुख तो मूर्ख. मग मूर्ख याच्या उलट, मूर्ख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे ना शहाणा. लेकरांनी लय गोंगाट केला. शिक्षक वर्गामध्ये आले आणि उभे राहिले. म्हणले लय गोंगाट चालवत आहे का? कोणाचा तरी लय जोरात आवाज येतो रे. जो मूर्ख आहे वर्गामध्ये त्याने उभा राहा. पिन ड्रॉप सायलेंट झालं. एकही पोरग उठलं नाही. गुरुजींनी पुढे सांगितलं जो मूर्ख आहे त्याने उभा राहा. एक पोरग उभं राहिलं. शिक्षक म्हणले तू मूर्ख आहे? म्हणे नाही सर. म्हणे मग उभा काऊन राहिला? नाही तुम्ही एकटे उभे राहिलेलं बरं वाटत नाही म्हणून मी उभा राहिलो. ज्ञानोबारांनी स्वतःला मूर्ख म्हटले ज्ञानेश्वरीत. एरवी तरी मी मूर्खू. ही लिनता आहे माय बापो. ज्ञानोबारांनी ही लिनता घेतलेली आहे. तुम्ही संत मायबाप. मी तुमच्या समोर माझं अस्तित्व नाही आहे. मी पतित आहे. काय मी पतित? ही लिनता आहे. मग गांधारीच्या पोटी शतमूर्ख. मूर्खाच्या उलट आहे शहाणा. आणि महाराज म्हणतात शहाणा तो धनी घेतो. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी हरीसी विनमुख तो मूर्ख. आणि तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येथे. मग जीवनातलं पहिलं सुख निरोगी काया. दुसरं सुख पतिव्रता जाया. तिसरं सुख सुपुत्र मुलगा. चौथं सुख आहे दैवी संपत्ती. जोडून या धन उदास विचारे. आणि 5वं सुख आहे ईश्वर प्राप्ती. ईश्वराची प्राप्ती. ईश्वराची प्राप्ती म्हणजे काय? हित ते करावे देवाचे चिंतन. महाराज म्हणतात हित म्हणजे काय? हित व्हावे जरी दंबदुरी ठेवा. चित्त शुद्धी सेवा देवाची. मग हित काय? हित ते करावे देवाचे चिंतन. हित म्हणजे देवाचं चिंतन. मग असं देवाचं चिंतन जो करतो तो स्वतःच्या हिताला जागरूक असतो. त्याच्याबद्दल तुकोबारायांचं पहिल्या चरणामधलं मत आहे. आपुलिया हिता
असे जो जागता किंवा जो असे जागता धन्य माता पिता तया. स्वतःच्या हिताला जो जागरूक आहे, सावध आहे, त्याचेच आई वडील धन्य आहे. धन्य माता पिता. आधी माता आहे, नंतर पिता आहे. आधी आई आहे, नंतर बाप आहे. तुम्ही मराठी घ्या, हिंदी घ्या, इंग्लिश घ्या, आधी उल्लेख आईचाच आहे. मराठीमध्ये आई वडील, मराठीत ग्रामीण भाषेत मायबाप, इंग्लिशमध्ये मम्मी पप्पा, आणि मुस्लिम समाजाचा असला तर अम्मी अब्बू. आधी आईच आहे. आमच्या सगळ्या संतांनी आधी आईला त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे, आईला मोठेपण दिलेलं आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. तिच्या चित्तामध्ये फक्त लेकरूच आहे. जनाबाईचा का अभंग आहे, पक्षी जाय ती गंतरा पिल यासियाने चारा, घार हिंडते आकाशी चित्त तिचे विलापासी, वानर हिंडे झाडावरी पिल बांधून उदरी, माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळा. आईच्या चित्तामध्ये फक्त लेकरू, म्हणून लेकुराचे हित. काकड्यातले जे परंपरेतला जो अभंग आहे, या अभंगामध्ये 3 चरण आईसाठी खर्च केले. लेकुराचे हित, वाहे माऊली चित्त, आईशी कळवळीची जाती, करी लाभ हवीनं पोटी भारवाये. वरकरणी हा अभंग असा वाटतो की हा आईचं वर्णन करणार आहे. हा अभंग आईचं वर्णन करणारा नाही, हा अभंग संतांचा आहे. तुका म्हणे माझे तुम्हा, म्हणजे तुकोबारांना हे सांगायचंय, जे आई लेकरासाठी करते तेच संत समाजासाठी करतात. अहो, आई वेगळी, बाई वेगळी, माता वेगळी आणि माऊली वेगळी. आई फक्त आपल्या लेकराचा विचार करते, माता एकापेक्षा जास्त लेकरांचा विचार करते, आणि माऊली आपल्या नाही पण जगातले जेवढे त्या सगळ्यांचा विचार करते, तिला माऊली म्हणतात. जगाच्या पाठीवर ज्ञानोबाराय असं एक व्यक्तिमत्व आहेत मायबाप, की त्यांना माय म्हटलं, आई म्हटलं, माता म्हटलं आणि माऊली बी म्हटलं. ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानराज माझी माय म्हटलं, माता म्हटलं, माऊली म्हटलं, जी सगळ्यांसाठी सगळं करते तिला माय म्हणतात. मग ज्ञानोबारायांनी असं केलं काय, केला जगासी उपकार, केला जगासी उपकार, तारी येले नारी नार. ज्ञानोबारायांनी या सगळ्यांचा उद्धार केला, म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, म्हणून योग्यांची माऊली म्हटलेलं आहे. आपुलिया हिता जो असे जागता, मग धन्य माता पिता तयाची
4 माता आहेत. जन्म देणारी माता, राजाची पत्नी ती सुद्धा माता असते, मित्राची बायको ती सुद्धा माता असते, अजून जन्म देणारी माता गुरुपत्नी ती पण आपली माताच असते, आणि आपल्या पत्नीची आई सासू ती सुद्धा माताच आहे. त्याच्यामुळे सासू जर कोणी वागवत असेल तर एवढी मनाला खंत वागवून घ्यायची नाही. ती 5 मातांपैकी ती एक माता आहे. सासू वागवली पाहिजे, पण आपली आई कोणी जर आणला असेल तर आता कीर्तनापुरतं राहू द्या. पंचमाता शास्त्रकार सांगता, तसे पंचपिता सुद्धा आहे. मग धन्य माता पिता तयाची. महाराज त्यांचे आई वडील धन्य आहे, पण कुणाचे? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. ही सगळी तोला मोलाची मंडळी नाही, सगळे संस्थाचाला घेते. सगळे गुरुजी आहेत, सगळे कीर्तनकार आहेत, चौरंगी चिरा आहेत, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे सगळे. मायबाप, मला एक सांगायचं यांच्याबद्दल, गुरु त्यांना रिस्पेक्ट म्हणून पुढे जी लावलेला आहे. गुरु जी. विदर्भात जर गेले ते लोक फार गोड बोलतात रिस्पेक्ट देऊन. हावनजी, यानजी, बसानजी. आमच्या खानदेशात एवढं एकच माहिती आम्हाला, पार्लेजी, त्याच्या पलीकडे काहीच माहिती नाही. हे रिस्पेक्ट सन्मान देऊन बोललं जातं. ही सगळी गुरुजी मंडळी या ठिकाणी. मायबाप, मग का हो, आपुल्या हिता असे जे जागता धन्य माता पिता तयाचे. कुणाची? कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, मग तयाचा हारिक वाटे देवा. बरं, मग देवाचा हारिक वाटायला पाहिजे, याच्यासाठी गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. इथे गीता भागवत याचं या ठिकाणी ही मंडळी अभ्यास करत अध्ययन करत आहे. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा. विठोबा हरि आणि जीवनाचा फुलस्टॉप कसा व्हावा हे भागवत शिकवते. तुम्ही कोणत्या देशात, कोणत्या राज्यात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात, कोणत्या गल्लीत, कोणत्या गोतात, कोणत्या कुळात जन्माला आले हे महत्त्वाचं नाही. जन्म घेतल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे हे भगवद्गीता सांगते, आणि जीवन संपलं कसं मरायला पाहिजे हे श्रीमद भागवत सांगते. म्हणून गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा. आणि मग असं जे कार्य दादा महाराजांसारखी मंडळी जे काही धर्माचं, संप्रदायाचं, या वारकरी परंपरेचं जे कार्य या ठिकाणी करत आहेत, मला तर असं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यावेळेस म्हटलं गेलं होतं की महाराजांना सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना जवळ केलं. तसं
ही सगळी जाती धर्मातली लहान मोठा आपला परका असा कुठलाही भेद न ठेवता या लेकरांना ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचाराने प्रेरित करण्याचं महत् कार्य या ठिकाणी पाटील महाराजांचं कार्य या ठिकाणी सुरू आहे. मग तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा आणि परी माझे दैव फार नाही. कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर